नमस्कार. मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये समोर हे जे चौकोन आहेत ते कसे विणायचे हे आपण शिकणार आहोत. समान बाजू असलेला चौकोन किंवा परफेक्ट स्क्वेअर किंवा परफेक्ट ग्रॅनी स्क्वेअर दोन सुयांवर कसा विणायचा हे आपण पाहणार आहोत. सुरुवात करूया. कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करा. या व्हिडिओतून तुम्हाला कोणत्याही मापाचा चौकोन विणता येईल. हा थोडा मोठा आहे, मी जो दाखवणार आहे तो थोडा छोटा असणार आहे. यासाठी या 9 नंबरच्या म्हणजे 3.75 mm च्या सुया घेतलेल्या आहेत आणि 3 प्लायचा मीडियम जाड धागा आहे. यासाठी कुठलंही सुयांचं आणि लोकरीचं माप नाहीये, परंतु लोकर जाड असेल तर सुया जाड घ्यायच्या आहेत आणि लोकर बारीक असेल तर सुया बारीक घ्यायच्या आहेत, म्हणजे ते दिसायला छान दिसेल. कोणताही परफेक्ट चौकोन विणण्यासाठी समटाके संख्या घालायची आहे. यासाठी आपल्याला एक मार्कर लागणार आहे. सगळं विणकाम हे फक्त सुलटच विणायचं आहे. 30 टाके घातलेले आहेत. 30च्या निम्मे म्हणजे 15 टाके पहिल्यांदा सुलट विणून घ्यायचे आहेत. हे पहा, हा जो खालचा धागा आहे तो असा लपवत जायचा आहे, म्हणजे पुढे आपल्याला जास्त लपवावा लागणार नाही. एकदा पुढे एकदा मागे याप्रमाणे हा धागा घेत जायचा. ही पहिली ओळ असणार आहे. 15 टाके सुलट विणायचे आहेत. जेवढे टाके घातलेले आहेत त्याच्या निम्मे टाके आधी विणून घ्यायचे. बरोबर 15 टाके झालेले आहेत. मार्कर लावायचा आणि पुढचे 15 टाके सुलट विणायचे. पहिल्या ओळीला फक्त मार्कर लावायचा आहे. ही दुसरी ओळ. मार्करच्या आधी 2 टाके उरेपर्यंत सगळे टाके सुलट विणायचे. दोन टाके राहिले. याचा पुढून 2चा 1 विणायचा. मार्कर आहे असा ठेवायचा. मार्कर नंतर पुन्हा 2चा 1 विणायचा आहे, पण तो पाठीमागून 2चा 1 सुलट विणायचा. पुन्हा पुढचे सगळे टाके सुलट येतील. या ओळीला 2 टाके कमी झालेले आहेत. 30 टाके घातलेले होते, आता सुईवर 28 टाके असणार आहेत. दुसरी ओळ पूर्ण झाली. ही उलट बाजू असणार आहे. तिसरी ओळ सगळी सुलट विणायची आहे. या ओळीला टाके कमी करायचे नाहीत. इथून पुढे दुसरी आणि तिसरी ओळ रिपीट करायची आहे. प्रत्येक समओळीला मार्करच्या आधी 1 आणि मार्करच्या नंतर 1, 2 टाके कमी होतील आणि पाठीमागची ओळ ही फक्त सुलट विणायची आहे. तर आपण पुन्हा दुसरी ओळ रिपीट करत आहोत. मार्करच्या आधी 2 टाके उरेपर्यंत सगळे टाके सुलट विणायचे. 2 टाके राहिले. 2चा 1 पुढून सुलट करायचा. मार्कर आहे असा ठेवायचा. मार्कर नंतर पुन्हा 2चा 1 पाठीमागून सुलट विणायचा. पुढचे टाके पुन्हा सुलट येतील. पुन्हा 2 टाके इथे कमी झाले. आता सुईवर 26 टाके असणार आहेत. टाके कमी केल्यानंतर त्याची पुढची ओळ ही सुलट असणार आहे असं लक्षात ठेवलं तरी चालेल. अल्टरनेट ओळीला 2 टाके कमी होत जातील. तर ही तिसरी ओळ पुन्हा आपण रिपीट करत आहोत. ही उलट बाजू असणार आहे.
पुन्हा सुलट बाजूला आपण आलेलो आहोत। याच 2 ओळी दुसरी आणि तिसरी ओळ रिपीट करत जायचं आहे आणि सुईवर 6 टाके उरेपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे आणि थांबायचं आहे। तर 6 टाके उरेपर्यंत आपण विणून घेऊयात। 6 टाके राहिलेले आहेत। पुन्हा आता ही सुलट बाजू आहे तर दुसरी ओळ रिपीट करायची। पहिला टाका सुलट विणल्यानंतर 2चा 1 करायचा मार्करच्या आधी, पुन्हा मार्कर नंतर 2चा 1 पाठीमागून करायचा, 1 टाका पुन्हा सुलट येईल। उलट बाजूला आलेलो आहोत आपण। सगळे टाके सुलट विणायचे आहेत। आता 4 टाके सुईवर आहेत। सुलट बाजूच आहे ही। आता 2चा 1 पुढून करायचा आणि राहिलेल्या 2चा 1 पाठीमागून करायचा। हे पहा, आता 2 टाके सुईवर राहिलेले आहेत। उलट बाजू असणार आहे ही। 2चा 1 करायचा। सगळे टाके संपलेले आहेत। सुई काढून घ्यायची आहे। विणकाम इथे संपलेलं आहे। चौकोन विणून पूर्ण झालेला आहे। इथे छोटासाच धागा असा कट करायचा। हा धागा या एका टाक्यातून काढायचा याप्रमाणे आणि हा धागा ओढला की हा शेवटचा टाकाही बंद होऊन जाईल। हे पहा, चौकोन व्यवस्थित विणून पूर्ण झालेला आहे। हा मोठा चौकोन आहे, हा लहान चौकोन आहे। जसजसे टाके वाढत जातील तसा मोठा मोठा चौकोन बनत जाईल। कमी टाके असेल तर लहान चौकोन बनेल। इतकं साधं सोपं आहे हे। विणायला एकदम सोपं आहे। हे असे चौकोन बनवून तुम्ही त्याच्यापासून ब्लँकेट बनवू शकता, स्कार्फ बनवू शकता, स्टोल बनवू शकता, बॅग्स बनवू शकता, पर्सेस बनवू शकता। इतर क्राफ्टसाठी सुद्धा तुम्हाला याचा वापर करता येईल। स्वेटर सुद्धा यातून बनवता येतं। आशा आहे की ह्या व्हिडिओमधून तुम्हाला नक्की कळेल की परफेक्ट स्क्वेअर किंवा ग्रॅनी स्क्वेअर किंवा समान बाजू असलेला चौकोन कसा विणायचा। मोस्टली हे प्रकार क्रोशेवर विणले जातात, पण हे 2 सुयांवर विणलेलं आहे। तर आशा आहे की हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल। तर एकदा जरूर करून पहा। आपल्या सूचनांचे स्वागत आहे। प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।